प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते आणि आमच्या कणकवलीतील पियाळी गावची ग्रामदेवता आहे श्रीदेव स्वयंभू मंदिर। श्री स्वयंभू मंदिर हे घनदाट जंगलामध्ये आहे आणि मंदिराच्या बाजूने नदी सुद्धा वाहते। आता आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत। तर मंदिर भ्रमंतीच्या आजच्या या खास एपिसोडला सुरुवात करूया। त्याआधी श्रीदेव स्वयंभू देवांचं दर्शन घेऊया। चला तर मंदिराच्या प्रवेशद्वारावरती भगवान हनुमंत देवांची मूर्ती आहे। तसंच बाजूला 2 गज आहेत। तसंच खालती विष्णू देवांच्या 2 मूर्ती आहेत। हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचं सुद्धा इथे खास आकर्षण आहे। या मंदिरामध्ये जी पिंडी आहे तिची सुद्धा एक आख्यायिका आहे। ही स्वयंभू पिंडी आहे आणि असं सांगितलं जातं की या पिंडीचा शोध एका गायीमुळे लागला। अशक्य ही शक्य करतील स्वयंभू। जेव्हा संकट येतं तेव्हा स्वयंभू देवांना गावातली लोक हाक मारतात आणि स्वयंभू देव त्यांच्या हाकेला नक्की धावून येतो। इथे तरंग आहेत आणि तरंग नेहमी जेव्हा चव्हाट्यावरती जत्रा वगैरे असते तेव्हा इथून म्हणजेच देवळातून देव चव्हाट्यावरती येतात आणि तेव्हा आमच्या जत्रेला सुरुवात होते। गाभाऱ्याचा जो दरवाजा आहे तो लाकडाचा आहे आणि लाकडावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मंदिराच्या इथे आल्यावर जाणवते ती म्हणजे येथील मंदिराची शांतता। हे आमच्या गावातील प्रसिद्ध शंकराचे मंदिर आहे आणि इथे गाभाऱ्यामध्ये स्वयंभू पिंडी आहे। या मंदिराची पूजा येथील गुरव करतात। या मंदिरात माहेरवासनी तसंच गावातल्या सुवासिनी न चुकता ओटी भरायला येतात। श्रावण महिन्यात दर सोमवारी इथे कार्यक्रम असतो। तसंच महाशिवरात्रीला सुद्धा 3 दिवस इथे कार्यक्रम असतो। हे मंदिर खूप शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे। इथे आल्यावर मनाला खूप शांती मिळते। इथे दीपस्तंभ आहे आणि त्याच्या शेजारीच तुळस आहे। स्वयंभू देवाच्या मंदिराच्या बाजूलाच श्रीदेव गांगोचाळा मंदिर आहे, तिथे सुद्धा आपण आता दर्शनाला जाऊया।
या मंदिरामध्ये सुद्धा पिंडी आहे आणि पिंडीच्या शेजारीच पाषाणावरती कोरलेलं आहे. चा शोध एका गायीमुळे लागला आणि त्या गायीची आठवण म्हणून इथे प्रतिकृती आहे. चला आपण तिकडे जाऊया. गायीची खूप सुंदर प्रतिकृती आहे आणि गाय मंदिराकडे बघतेय असं वाटतं. मंदिरात जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा दशावतारी नाटक असतं आणि दशावतारी नाटक या स्टेजवरती केलं जातं. भक्त निवास सुद्धा आहे. जे मंदिरामध्ये भक्त येतात त्यांना इथे राहण्याची सोय केली जाते. मंदिरात जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा महाप्रसाद बनवला जातो आणि तो महाप्रसाद इथल्या चुलीवरती बनवला जातो. आमच्या गावातील निसर्गरम्य वातावरणातील हे स्वयंभू मंदिर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तसंच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.